आता बिहारमधून एक अतिशय मोठी बातमी। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएमध्ये बेबनाव वाढलेला आहे। नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करण्यास भाजपनं नकार दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांनी एबीपी नेटवर्कला अशी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। नितीश कुमारांच्या अटी मानायला भाजपची तयारी नसल्याचंही सूत्रांच्या हवाल्याने कळत आहे आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीए मधली ही धुसफूस समोर येते। नितीश कुमारांच्या काही अटी आहेत ज्या भाजपला मान्य नाहीयेत। त्यांना मुख्यमंत्री करायला भाजपची तयारीही नाहीये। आपण बघतोय गेल्या काही काळापासून या गोष्टीवर एक प्रकारचं सस्पेन्स कायम राहिलेला होता की मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण आहे आणि असं सांगितलं जात होतं की नितीश कुमारांची जी काही सध्याची शारीरिक स्थिती आहे ते पाहता पुन्हा एकदा नितीश कुमारांना कदाचित मुख्यमंत्री पदाचा दावेदार केलं जाणार नाही। मात्र निवडणूक होईपर्यंत त्याबाबत सस्पेन्सच ठेवण्याकडे आता एनडीएचा कल होता। मात्र अंतर्गत ही जी काही धुसफूस आहे ती आता बाहेर येते आणि नितीश कुमारांच्या अटी मानायला भाजपची तयारी नसल्याची सूत्रांची माहिती समोर येते। जागा वाटपावरूनही एनडीए मधले मतभेद हे चव्हाट्यावर आलेले होते। जितन मांझी पण नाराज होते जागा वाटपावरून आणि एनडीए मधले पाचही घटक पक्ष हे नाराज असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे बिहार निवडणुकीच्या तोंडावर एनडीए मधली ही धुसफूस किंवा हा बेबनाव समोर येत आहे। नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार करण्यास भाजपचा ठाम नकार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीए मधली धुसफूस ही समोर येते। माधवी, जनता दल युनायटेड नितीश कुमारांच्या पक्षाकडून अशी अट सांगितली जाते की नितीश कुमारांना निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं। परंतु भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की नितीश कुमारांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलेलं नाहीये आणि तसं केलं जाणार नाही। जेडीयूच्या नेत्यांचा आग्रह आहे की तसं केलं जावं। त्यांनी अशा स्वरूपाची अट ठेवली होती बंद दाराआड। तो नितीश कुमारांच्या नाहीये, नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढायचं आणि निवडणूक असं नक्की आहे, पण निवडणुकीपूर्वीच त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाहीये। थोडक्यात महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भाजप निवडणुकीला सामोरं गेलं होतं तशीच सेम परिस्थिती आणि तशाच प्रकारची सिच्युएशन ही बिहारची सुद्धा आपल्याला दिसते की तिथे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जात आहेत, पण तेच मुख्यमंत्री होतील याबाबत गॅरंटी नाहीये। नक्कीच आपण महाराष्ट्रासारखाच पॅटर्न बिहारमध्ये बघतोय आणि त्यामुळे एक नवी धुसफूस आपल्याला एनडीए मध्ये पाहायला मिळते। आता निवडणुकांनंतर काय नेमकं घडतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।